नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घुगे. मित्रांनो, जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म आर्थिक विश्लेषण भाग 1 यामधील तिसऱ्या प्रकरणामधील दुसरा जो पॉईंट होता प्रमाणफल नियम, तो आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल केल्यामुळे उत्पादनात होणाऱ्या बदलाचा अभ्यास बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केला जातो. उत्पादनाच्या सर्व घटकात किंवा आदानात समान प्रमाणात वाढ केली असता त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम प्रमाणफल नियमात अभ्यासला जातो. बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळाच्या संदर्भात स्पष्ट केला जातो, मात्र सर्वच घटकात एकाच वेळी वाढ करण्यासाठी अधिक कालावधी लागतो. त्यामुळे प्रमाणफल नियमात दीर्घकाळाचा विचार केला जातो. मित्रांनो, यावरून प्रमाणफल नियम असे स्पष्ट करतो की जेव्हा उत्पादनाच्या सर्व घटकांत किंवा आदानात एकाच वेळी व समान प्रमाणात वाढ केली जाते तेव्हा सुरुवातीस वाढते प्रमाणफल, नंतर काही काळ स्थिर प्रमाणफल व शेवटी घटते प्रमाणफल अनुभवायस येते. उत्पादन घटकात किंवा आदानात समान प्रमाणात वाढ केली असता त्याचा उत्पादनावर झालेला परिणाम आपल्याला तक्त्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या तक्त्यावरून असे दिसून येते की उत्पादन घटकांच्या संयोगात समान प्रमाणात वाढ केली असता सातत्याने सारख्या प्रमाणात वाढ होत नाही. प्रमाणफलात होणाऱ्या बदलाच्या बाबतीत 3 अवस्था आढळून येत असतात. त्यामधील पहिली अवस्था, सुरुवातीस घटकाच्या संयोगात वाढ केली असता उत्पादन वाढत्या वेगाने वाढते. उत्पादनाच्या संयोगात 1 पासून 4 पर्यंत वाढ होत असताना प्रमाणफल वाढत गेलेले आहे. ही पहिली अवस्था असून ती वाढते प्रमाणफल दर्शविते. दुसरी अवस्था आहे, घटकांच्या संयोगात 4 वरून 6 पर्यंत वाढ केल्यास एकूण उत्पादनात होणारी वाढ समान आहे. येथे सीमांत उत्पादन 6 क्विंटलने वाढले आहे. ही दुसरी अवस्था म्हणजे स्थिर प्रमाणफल दर्शविते. त्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या अवस्थेमध्ये घटकांच्या संयोगात वाढ केली असता उत्पादन वाढीचा वेग कमी होतो. घटकांच्या संयोगात 7 व त्यापुढे वाढ केली असता उत्तरोत्तर सीमांत उत्पादन घटत गेलेले आहे. ही प्रमाणफलाची तिसरी अवस्था असून ती घटते प्रमाणफल स्पष्ट करीत असते. मित्रांनो, यावरून प्रमाणफल नियमाच्या 3 अवस्था आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामधील अ आकडा आहे वाढते प्रमाणफल. वाढते प्रमाणफल म्हणजे आदानात किंवा घटकात झालेल्या वाढीच्या प्रमाणापेक्षा उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ होते. समजा, जर उत्पादन घटकांच्या 20% वाढ केली असता उत्पादनात 30% वाढ होत असेल तर वाढते प्रमाणफल अनुभवायस येते. जेव्हा व्यवसाय संस्थेचा विस्तार होतो तेव्हा सुरुवातीस वाढते प्रमाणफल अनुभवायस येते. सुरुवातीच्या काळात असे वाढते प्रमाणफल अनुभव येण्यासाठी पुढील घटक जबाबदार असतात. त्यामधील पहिला आकडा आहे घटकांची अविभाज्यता. मित्रांनो, जॉन रॉबिन्सन, लर्नर, नाईट अशा अनेक शास्त्रज्ञांनी घटकांची अविभाज्यता हे वाढत्या प्रमाणफलाचे कारण दिलेले आहेत. काही घटक मोठ्या आकारात उपलब्ध असतात व ते मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात पूर्णपणे वापरले जातात. तेव्हा उत्पादनात वाढ करून ते मोठ्या प्रमाणात केले जाते तेव्हा अविभाज्य घटकाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर केला जातो. त्यामुळे वाढते प्रमाणफल अनुभवायस येते. त्यानंतर दुसरा आकडा आहे श्रम व यंत्रसामग्रीचे विशेषीकरण. मित्रांनो, उत्पादनात वाढ होते तेव्हा अधिकाधिक प्रमाणात घटक वापरले जातात. श्रम व यंत्रसामग्रीच्या बाबतीत विशेषीकरण करणे शक्य होते. अशा प्रकारच्या विशेषीकरणामुळे वाढते प्रमाणफल अनुभवायस येत असल्याचे मत प्राध्यापक चेंबरलिन यांनी मांडले आहेत. त्यांच्या मते, जरी घटक पूर्णपणे विभाज्य असले तरी घटकांच्या प्रमाणात वाढ केली असता व्यवसाय संस्थेत श्रम व यंत्रसामग्रीच्या बाबतीत अधिक प्रमाणात विशेषीकरण शक्य होऊन प्रमाणफल वाढते. तिसरा आकडा आहे विस्तारासंबंधी बचती.
मित्रांनो, प्राध्यापक बावमोल यांनी वाढत्या प्रमाणफलाचे कारण विस्तारासंबंधीच्या बचती हे दिले आहेत. उदाहरणाच्या आधारे ते स्पष्ट करता येईल. समजा साठवणुकीसाठी एक गोदाम बांधले आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकात विटा व त्या प्रमाणात इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. समजा विटा व इतर साहित्याचा वापर दुप्पट करून गोदाम बांधले तर त्या गोदामाची साठवण क्षमता ही दुपटीपेक्षा जास्त असेल. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाढते प्रमाणफल अनुभवास येते. वाढते प्रमाणफल आपल्याला आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर उत्पादन घटकांचे प्रमाण आणि या अक्षावर सीमांत उत्पादन दर्शविलेले आहेत. उत्पादन घटकांच्या प्रमाणात वाढ केली असता त्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्पादनात वाढ होते आणि सीमांत उत्पादन वाढत जाताना दिसते. मित्रांनो, यावरून वाढते प्रमाणफल स्पष्ट होते. त्यानंतर ब आकडा आहे स्थिर प्रमाणफल. मित्रांनो, सर्व घटकांत दिलेल्या प्रमाणात वाढ केली असता उत्पादनात त्याच प्रमाणात वाढ होते तेव्हा उत्पादनाचे स्थिर प्रमाणफल असे म्हणतात. जर सर्व घटकांत दुप्पट किंवा तिप्पट वाढ केली असता उत्पादनात दुप्पट किंवा तिप्पट वाढ होत असेल तर प्रमाणफल स्थिर असते. घटकांच्या प्रमाणात जेवढी शेकडा वाढ होते तेवढीच वाढ उत्पादनात होते. घटक दुप्पट केले की उत्पादन दुप्पट होते. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते जर उत्पादनाचे घटक पूर्णपणे विभाज्य असतील तर उत्पादन फलन हे निश्चितपणे उत्पादनाचे स्थिर प्रमाणफल दर्शविते. जॉन रॉबिन्सन, ए.पी. लर्नर, F.H. नाईट यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते जर सर्व घटकांत किंवा आदानात सारख्याच प्रमाणात वाढ किंवा घट करणे शक्य असेल तर उत्पादनाचे स्थिर प्रमाणफल दिसून येते. त्यांच्या मते काही उद्योगात उत्पादनाचे स्थिर प्रमाणफल दिसून येत नाही. याचे कारण त्या उद्योगात सारख्याच प्रमाणात घटकांत वाढ करणे शक्य होत नाही. हे असेल तर सारख्याच प्रमाणात घटकात बदल करणे शक्य न होण्यास त्यांनी पुढील 2 कारणे स्पष्ट केलेली आहेत. त्यामधील पहिला आकडा आहे घटकांची मर्यादितता किंवा दुर्मिळता. मित्रांनो, यामध्ये काही प्रमाणात उत्पादनात घटक दुर्मिळ असतात. त्यांचा पुरवठा वाढविण्यास मर्यादा असते. त्यामुळे या घटकात दिलेल्या प्रमाणात वाढ करणे शक्य होत नाही. आणि मित्रांनो, यावरून दुसरा आकडा आहे घटकांची अविभाज्यता. मित्रांनो, काही घटक हे अविभाज्य असतात. जेव्हा उत्पादन फार मोठ्या प्रमाणात केले जाते तेव्हा अशा घटकांचा पूर्णपणे वापर करणे शक्य होते. मात्र अशा घटकांच्या अविभाज्यतेमुळे अल्प प्रमाणातील उत्पादनात त्यांचा वापर केला जातो. अशावेळी जेव्हा उत्पादनात वाढ केली जाते तेव्हा अशा अविभाज्य घटकात वाढ केली जात नाही. अस्तित्वातील घटकांचा पूर्णपणे वापर केला जात नसल्याने या घटकात वाढ केली जात नाही. वरील कारणामुळे सर्व उत्पादन घटकांत समान प्रमाणात वाढ करण्यास मर्यादा पडतात. मित्रांनो, यावरून ते आपल्याला उत्पादन घटकांचे प्रमाण आणि स्थिर प्रमाणफल ते आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर उत्पादन घटकांचे प्रमाण आणि या अक्षावर सीमांत उत्पादन दर्शविलेले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की उत्पादन घटकांचे प्रमाण अपवरून अप1 पर्यंत वाढविले असता सीमांत उत्पादन अन एवढेच आहे. याचाच अर्थ उत्पादनात स्थिर दराने वाढ होत आहे. आणि मित्रांनो, यावरून स्थिर प्रमाणफल स्पष्ट होते. त्यानंतर क आकडा आहे घटते प्रमाणफल. मित्रांनो, आदानात किंवा घटकांत करण्यात आलेल्या वाढीच्या प्रमाणापेक्षा उत्पादनात कमी प्रमाणात वाढ होते तेव्हा त्यास घटते प्रमाणफल म्हणतात. जेव्हा व्यवसाय संस्थेचा विस्तार होतो व ती आपल्या घटकात वाढ करते तेव्हा सरतेशेवटी घटते प्रमाणफल अनुभवास येते. घटते प्रमाणफल अनुभवास येण्यात करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांच्या मध्ये
काही अर्थशास्त्रज्ञांनी संयोजक हा उत्पादनाचा स्थिर घटक आहे. जेव्हा इतर घटकात वाढ केली जाते तेव्हा ती त्यांच्या बाबतीत होत नाही. या दृष्टिकोनानुसार घटते प्रमाणफल ही बदलत्या प्रमाणाच्या नियमाचीच एक विशेष बाब आहे. ही आपल्याला आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये अक्षावर उत्पादन घटकांचे प्रमाण दर्शविलेले आहे, तसेच या अक्षावर सीमांत उत्पादन दर्शविलेले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की उत्पादन घटकात ज्या प्रमाणात वाढ करण्यात आली त्या प्रमाणात उत्पादनात वाढ होत नाही. घटकांच्या प्रमाणात अपवरून अप1 पर्यंत एवढी वाढ केली असता सीमांत उत्पादनात घट झालेली दिसते. मित्रांनो, यावरून प्रमाणफल नियम आणि त्याचबरोबर प्रमाणफल नियमाच्या ज्या 3 अवस्था आहे, जसं की वाढते फल, घटते फल आणि ऋणफल, या 3ही अवस्था आकृतीसह स्पष्ट होतात. मित्रांनो, यावरून प्रमाणफल नियम स्पष्ट होतो. धन्यवाद.